नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे कोणत्याही विलाला नाही तर एक छानशा फार्म हाऊसला. तर हे फार्म हाऊस एवढं सुंदर निसर्गाने नटलेल्या परिसरामध्ये आहे ना की तुम्हाला इथून जाण्याची इच्छाच होणार नाही. मी तुम्हाला घेऊन आले आहे मुळशीमधील गिरीवन येथील शकुंत नावाचा बंगला आहे जो खूप सुंदर असा आहे. तर त्या बंगल्यामध्ये मी तुम्हाला घेऊन आले आहे आणि हा बंगला आता एक दिवसासाठी तुम्ही आपलासा करू शकता. एवढा छान आहे. तुमच्या कितीही गाड्या असू द्या, पार्किंगची उत्तम अशी सोय होणार आहे. त्यानंतर इकडे या, इथे त्यांनी स्विमिंग पूल सुद्धा दिलेला आहे. तो खूप मोठा असा स्विमिंग पूल आहे. आता हा फील केलेला नाहीये कारण की आता आम्ही शूटसाठी आल्यामुळे, पण इथे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही स्विमिंग पूल घेऊ शकता. आणि स्विमिंग पूल हा ऑप्शनल पार्ट इथे त्यांनी दिलेला आहे. जर इन केस तुम्हाला ऑप्ट नसेल करायचं स्विमिंग पूलची फॅसिलिटी तर तुम्ही नाही केली तरी चालेल. इथे पुढे या, पुढे आल्यानंतर ह्यांनी छोटासा हा गार्डन एरिया इथे दिलेला आहे. गार्डन एरियामध्ये तुम्ही तुमचं इव्हिनिंगचं टी कॉफी इथे एन्जॉय करू शकता, स्नॅक्स एन्जॉय करू शकता आणि ते छानशा गेम्स सुद्धा खेळू शकता. ह्या इंडोरसाठी त्यांनी इथे चेस दिलेला आहे. परत पत्ते पण आहेत, कार्ड्स सुद्धा आहेत. तर तुम्ही कार्ड्सचा सुद्धा इथे आनंद घेऊ शकता. मस्तपैकी धमाल मस्ती करू शकता. खूप छानसा हा विला आहे. तर हा पार्ट तर मला खूप जास्त आवडला इथला, कारण की ते किती छान असं बाहेर त्यांनी झुला दिलेला आहे. वुडनचा खूप सुंदर झुला आहे आणि निसर्गामध्ये हा झुला झुलताना छान अशी थंडगार हवा येते. मस्त वाटतं एकदम. तर इथे बॅकयार्डला तुम्ही पाहू शकता आंब्याची झाडं आहेत. मस्त एकदम. खूप शांतता आहे इथे. ज्यांना असं पीसफुल गेटअवे हवं आहे ना त्यांच्यासाठी खरंच सांगते अगदी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तर मंडळी चला जाऊया आतमध्ये. तर आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता केवढा ह्यूजचा लिव्हिंग एरिया इथे आहे. 20 ते 25 लोक आरामात राहू शकतील एवढं इथे त्यांनी छान असं लिव्हिंग रूम मोठं केलेलं आहे. आणि भरपूर सिटिंग असल्यामुळे काही टेन्शनच नाही. मस्त आरामात तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता तुमच्या फॅमिली किंवा मोठ्या ग्रुप सोबत, किंवा कॉर्पोरेट जरी पार्टीज करायची असेल तरी त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. सो आता आपल्या लिव्हिंग रूमच्या शेजारीच हे आहे किचन. बट इथे एक गोष्ट आहे की किचन आपल्याला यूज करता येत नाही. ह्यांनी इथे फ्रीज दिलंय, तर फ्रीजमध्ये तुम्ही काही आणलं तर ते स्टोअर करून ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो किचन काय यूज करता येत नाही कारण की इथे बॅक साईडला त्यांनी केअरटेकर ठेवलेले आहेत. ते आपल्यासाठी छान असं मस्तपैकी फूड बनवून आपल्याला सर्व्ह करतात. त्याच्यामुळे इथे तुम्ही निवांत बसा आणि तुमचं फूड एन्जॉय करा मस्तपैकी. पाण्यासाठी इथं प्युरेट सुद्धा आहे, त्याच्यामुळे पाण्याची पण अशी उत्तम सोय आहे. खूप मोठा असा हा फ्लोर आहे, ग्राउंड फ्लोर. ग्राउंड फ्लोअरला लिव्हिंग एरिया सोबतच आपल्याला एक बेडरूम मिळणार आहे. तर आतमध्ये या, तुम्ही पाहू शकता ह्यूज असा हा बेडरूम आहे. आणि बेडरूम मध्ये इथे तुम्हाला 2 बेड दिसतील. त्याच्यामुळे कम्फर्टेबली 4 लोक आरामात फर्स्ट बेडरूम मध्ये स्टे करू शकतात. त्यानंतर इथे त्यांनी कबर्ड सुद्धा दिलेला आहे. तुमचं जे काही असेल सामान तुम्ही लगेच तुमचं इथे कॅरी ठेवू शकता. आणि सोबत ब्लँकेट्स आणि त्यानंतर पिलोज दिलेले आहेत. जर एक्स्ट्रा कोणी असेल तर मॅट्रेस टाकून सुद्धा तुम्ही इथे आरामात राहू शकता. तर इथे छानसा मिरर सुद्धा आहे आपल्याला रेडी होण्यासाठी. हा किती छान एस्थेटिक इथे त्यांनी टेबल दिलेला आहे. ह्या टेबलवरती तुम्ही छानसं तुमचं सामान ठेवून रेडी सुद्धा होऊ शकता. मस्त आहे. आणि त्याच शेजारी तुम्हाला एक ह्या बेडरूमला अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळणार आहे. आता जाऊया आता वरच्या फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला काय काय ते सगळं एक्सप्लोर करूया. तर फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर इथे तुम्हाला ह्यूजचा वरांडा दिसणार आहे. ते मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवते. चला या. सो सी, ऑलरेडी माझी बहीण इथं झुला झुलतीये. आणि इथे पण छानसं डायनिंग टेबल दिलेलं आहे की इथे वरती येऊन तुम्ही नेचरमध्ये छानसं तुमचं ब्रेकफास्ट, डिनर, लंच जे काय आहे ते छानपैकी इथे एन्जॉय करू शकता. पाहू शकता इथे सगळीकडे फक्त हिरवाई तुम्हाला दिसेल. हिरवळ आहे, खूप छान थंडगार हवा आहे. खूप सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात हे फार्म हाऊस आहे. खूप सुंदर वाटतंय बरं का इथे मस्त झोपाळ्यावर बसून. तर हे पहा, फार्म हाऊसच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी सगळं दाखवतीये. किती सुंदर आहे बघू शकता. फक्त आणि फक्त हिरवाई. आणि मोठा असा डोंगर सुद्धा आहे इथे वरती. निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं हे फार्म हाऊस नक्कीच आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या फ्रेंड्ससाठी अगदी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. तर वरती आल्यानंतर सुद्धा एक बेडरूम आहे. तर आतमध्ये या. इथे सुद्धा सेम
2 बेड्स दिलेले आहेत. सो इथे पण 4 लोक आरामात राहू शकतात. इथे पण छानसा मोठा मिरर आहे. इथून तुम्ही पाहू शकता हा अजून एक मिरर दिलेला आहे. खूप जण असतात त्याच्यामुळे भांडण होते, मला करू दे मला करू दे. त्या भांडणाची गरज नाही, इथं एक्स्ट्रा मिरर सुद्धा आहे. त्यानंतर बाल्कनीमधून सुंदर असं तुम्ही इथे नेचरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता, ही हिरवाई एन्जॉय करू शकता. आणि आपल्या डेली जीवनातून पोल्युशन फ्री वातावरणात येण्यासाठी हे डेस्टिनेशन अगदी परफेक्ट आहे. अगदी घरात असल्यासारखं पण वाटतंय आणि निसर्गात असल्यासारखं पण, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन. सो इथे सुद्धा एक कबड आहे आपला स्टोर ठेवण्यासाठी, सगळं आपलं जे काही लगेज आहे ते ठेवण्यासाठी. आणि इथे सुद्धा प्रत्येक बेडरूमला त्यांनी वॉशरूम अटॅच दिलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर छानसा हा कॉमन सेक्शन सुद्धा दिलेला आहे त्यांनी, की इथं पण तुम्ही निवांत रात्रीचं इंडोरमध्ये जर तुम्हाला काही खेळायचे गेम्स वगैरे तुम्ही इथे खेळू शकता. तर इथे अजून एक बाल्कनी फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला दिसेल. ही छोटीशी बाल्कनी आहे आणि तो मोठा वरांडा आहे. सो इथून सुद्धा तुम्ही सुंदर असा व्ह्यू कॅप्चर करू शकता. इथून तुम्हाला गार्डन एरिया सुद्धा दिसेल जो काही खाली आहे. पार्किंग लॉट आहे ते सुद्धा दिसणार आहे आणि इथं स्विमिंग पूल सुद्धा आहे. तर छान अशी आपली फॅमिली फ्रेंड्सची सोय आपली उत्तम होणार आहे. आता आपण आलो आहे टेरेसवरती. सो टेरेसमधून सुद्धा तुम्हाला लुक दाखवते कसं आहे. खूप ह्यूजचं हे टेरेस आहे, पाहू शकता. आणि इथून तुम्हाला छानसं हे नेचर एन्जॉय करता येणार आहे. आणि इथं वरती शेडिंग असल्यामुळे उन्हाचा पण काही त्रास होणार नाहीये. लुक ॲट दिस. येताना गिरीवनचा रस्ता पण छान आहे, थोडा नॅरो आहे, पण निसर्ग खूप छान आहे. आणि इथे बघताना आम्हाला येताना ब्रेकफास्टचे पण ऑप्शन्स मिळाले आणि पुढे आल्यावर पण बऱ्याच जागा दिसल्या, तर खूप छान आहे. आणि एंट्रीला त्यांनी चेकिंग पण केलं की कोण येतंय कोण नाही येते वगैरे सिक्युरिटीनी, आणि मग पुढे आम्हाला सोडलं त्यांनी. सर, तर तुम्ही प्रॉपर्टीला आता आज व्हिजिट केली आहे, तर कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी? प्रॉपर्टी खूपच छान आहे, सगळं निसर्ग पण एकदम छान आहे. मी इथे माझ्या कझिन्स बरोबर आलेलो आहे आणि आता वातावरण पण चांगलं आहे, उकडत नाहीये. आणि आतून सगळं सुविधा पण सगळ्या आहेत, पूल आहे, सगळं आहे, खूप छान आहे, मस्त प्रॉपर्टी. म्हणजे रेफरन्सने आलेत का? रेफरन्सने आलोय मी. हो. ओके. आणि कझिन्स म्हणजे फक्त कझिन्स बॉईज आलेत की असं? गर्ल्स आणि बॉईज, बहीण फॅमिली आणि भाऊ सगळे. तर मंडळी, आपल्यासोबत शकुंत फार्म हाऊस बंगलोचे ओनर आहेत. नमस्ते सर. नमस्कार सर, तुमचं नाव? मी मिलिंद परांजपे. तर सर, फार्म हाऊस बद्दल काय सांगाल? फार्म हाऊस हे शकुंत फार्म हाऊस मी 2015 साली सुरू केलं. मी आणि माझी पत्नी मृणाल परांजपे दोघे मिळून ह्याची सर्व व्यवस्था बघतो. आणि ह्याच्यामध्ये माझे कस्टमर्स जे आहेत ते रिपीट कस्टमर्स खूप आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये कस्टमर्ससाठी जी काही सोय लागते त्यांची सोय बघून आम्ही इथे सगळ्या सोयी केलेल्या आहेत. इथे आता वायफाय आहे, त्यामुळे कुणाला इथे वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर ते वर्क फ्रॉम होम करू शकता. आणि आम्ही इथे छोटे छोटे कॅम्प्स घेतो, 1 दिवसाचे 2 दिवसाचे रेसिडेन्शियल कॅम्प्स घेतो. तर इथे बर्ड वॉचिंगसाठी लोक येतात. तर मी इथे जे 2-3 कॅम्प्स घेतले त्याच्यामध्ये ते सकाळी उठून इथे निसर्ग सौंदर्य असल्यामुळे लोक इथे बर्ड वॉचिंगसाठी जातात आणि दिवसभर त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीज करून रात्रीच्या वेळेस इथे पूर्ण निरभ्र आकाश असल्यामुळे ते स्काय गेजिंगचंही इथे कॅम्प्स घेतात ते. अरे वा, हे काहीतरी नवीन ऐकते मी. स्टार गेजिंग आणि फोटोशूट वगैरे. नाही, आतापर्यंत इथे 3-4 कॅम्प्स असे झाले आहेत. प्रोफेशनल लोक येतात आणि त्यांना ही प्रॉपर्टी त्यामुळे खूप आवडते. जर इथे काही रिमोट लोकेशन असल्यामुळे लाईट बरेच वेळा जातात, तर इथे इन्व्हर्टरची पण सोय आहे. आणि किती लोकांची कॅपॅसिटी आहे? इथे 25 लोक आरामात राहू शकतात. 25 लोकांची ते राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे. आणि इथे 24 आवर्स केअरटेकर असल्यामुळे तो सगळे त्यांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था ते आधी करतात. सर, फूड मध्ये काय काय आहे तुमच्याकडे? व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे? हो, व्हेज नॉनव्हेज दोन्हीची सोय आहे. आम्ही नॉर्मली काय करतो की कस्टमरला कसं काय फूड पाहिजे त्यानुसार आम्ही आधीच मेनू प्लॅन करतो. कस्टमरशी बोलूनच आम्ही प्लॅन करतो, त्यामुळे आयत्यावेळी त्यांना सरप्राइजेस मिळत नाहीत. त्यांना जे काही फूड अवेलेबल पाहिजे असेल त्याप्रमाणे आम्ही ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड सर्व करतो. आणि इथे बार्बेक्यूची पण सोय आहे. जर त्यांना बार्बेक्यू एन्जॉय करायचं असेल तर ते पण इथे ते करू शकतात. ओके. आणि सर, आम्हाला प्राइस बद्दल कळेल का? प्राइस आणि इथे काय की ह्या प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल आहे आणि तो ऑप्शनल आहे. कारण काही काही लोकांना स्विमिंग पूल लागतो, काही काही लोकांना लागत नाही, तर त्याच्यावरती आमचं प्राइसिंग ठरलेलं आहे. ओके. म्हणजे त्या अकॉर्डिंगली कमी जास्त त्या अकॉर्डिंगली आम्ही कमी जास्त करतो. सर, प्राइस काय आहे? आम्ही साधारणपणे 1800 रुपये विदाउट स्विमिंग पूल आणि 2000 रुपये पर हेड पर पर्सन. आणि ह्याच्यामध्ये 2 वेळेचं जेवण येतं, एक ब्रेकफास्ट येतो आणि 2 वेळेचे चहा येतात. अरे वा, मग 2000 अजून काय पाहिजे सर? एकदमच उत्तम. शिवाय एवढं सुंदर निसर्ग. त्यामुळेच माझे एक कस्टमर्स आहेत ते रिपीट कस्टमर्स आहेत. ते दुसरीकडे कुठेही जात नाहीत, ते फक्त इथेच येतात.
अगदी बरोबर. आणि ऍक्च्युली हे मलाही माहिती नव्हतं एवढी सुंदर प्रॉपर्टी, आणि आता लोकांना पण कळते ही सुंदर प्रॉपर्टी. तर सर इथपर्यंत यायचं असेल तर ऍड्रेस काय इथला? इथला पत्ता म्हणजे गिरीवन नावाची जी काही पुण्याजवळ एक हिल स्टेशन म्हणून त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, त्याच्यामध्ये शकुंत नावाचा बंगला आहे, तो सोनचाफा पथवरती आहे. ओके ओके. आणि सर इथं जवळपास पर्यटन स्थळ जर लोकांना व्हिजिट करायची तर काय आहेत? जवळपासची पर्यटन स्थळ म्हणजे एक तर आपल्याला हाडशीला साईबाबांचं मंदिर आहे, ते पाहता येतं. तिकोना फोर्ट आहे, त्याच्यानंतर चिन्मय मिशनचं इथे आश्रम आहे, तो जाऊन बघता येतो. ओके, म्हणजे इथे जवळपास आपण ऍक्टिव्हिटीज हो पण त्या हो, करू आपल्याला शकतो. पूर्ण दिवसभर इथे तसं बिझी राहू शकतो आपण. ओके. तसं म्हटलं तर जवळ आहे आणि तसं निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे इट्स असं म्हणता येईल की इट्स होम अवे फ्रॉम होम. इट्स अ सेकंड होम ऍक्च्युअली. राईट राईट, सेकंड म्हणजे घरी असल्यासारखं पण वाटतं हा. आणि काहीतरी वॅकेशनची ऍक्टिव्हिटी पण होऊन जाते, म्हणजे आणि दोन्हीचं इथे प्रॉपर कॉम्बिनेशन. खरंच म्हणजे लोक खूप आनंद घेतात इथल्या प्रॉपर्टीचा. तुम्हाला सुद्धा पुण्यापासून अगदीच जवळ सुंदर असं गेट अवे एन्जॉय करायचं असेल, ही प्रॉपर्टी जर बुक करायची असेल, तर तुम्हाला सगळा डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईलच, आणि आता स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेलच. तर सुंदर अशा तुमच्या फ्रेंड्सला घेऊन किंवा फॅमिली घेऊन सुंदर असं गेट अवे एन्जॉय करायला या शकुंत फार्म हाऊस.